पहिल्यांदा शहापूर टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्रीमध्ये आदिवासींसाठी नक्कीच पाहू शकाल पहिल्यांदा बाईक ठेवलेला आहे टू व्हीलर. आणि काही सांगाल आयोजनाबद्दल गणजी कांबळे साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धेबद्दल सर दोन शब्द. अतिशय सुंदर उपक्रम आणि शहापूर शहरामध्ये जर आदिवासी सरपंच चषक ठेवलेला आहे अतिशय मोलाचा आहे. एवढेच मी सांगेन, दुसरं काय नाही. चेक. चला रेरा सरांना विनंती करू लगेच आपण स्थान बनवायचं आहे तिथे मध्ये नक्कीच पाहू शकाल गणजी कांबळे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्यांच्या हस्ते हा नक्कीच आजच्या मानेवर पाहू शकाल संध्याकाळच्या सदरामध्ये आंबिवली गावचे गोड व्यक्तिमत्व नक्कीच नवसुरी रेरा सर शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. मी विनंती करतो आपण स्थान बनवायचंय. सनी कुठे असेल तर त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. सनी नक्कीच गणेशजी कांबळे साहेबांच्या हस्ते नक्कीच निरगुडा साहेबांच्या हस्ते नक्कीच स्वागत केलं जाईल. नक्कीच नवसुरी रेरा सर नक्कीच उपस्थित आहेत. मान्यवरांचा पाहू शकलं की सत्कार समारंभ चालू आहे. सव्वा मॅचला होते सुरुवात. महत्वपूर्ण मॅच एका बाजूला पाहायला मिळतो नक्कीच जय भवानी स्पोर्ट टाकीत त्यांना फाईट दे रोहन 11 साखरपाडा. गोलंदाज नारा बांगारे बॅटिंगला जय. हा बॅटर पहिलाच बॉलवरती स्कोरचा फटका अप्रतिम ड्राईव्ह बॅकफुटला जाऊन काही स्लाइस केला फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त टी फॉर टेम्परामेंट क्यू फॉर क्वालिटी पी फॉर परफॉर्मन्स देणारा हा चौकार जयच्या बॅट मधनं पहिलाच बॉलवरती आलाय. टाकीवडे संघाचा अकाउंट ओपन करून देणारा चौकार. पुढील बॉल याला मात्र स्कोरकडचा फटका सजवायचा होता. चांगला बॉल चांगली लाईन पाहायला मिळते. पहिल्या बॉलमध्ये चौकार होता. दुसऱ्या बॉलवरती नक्कीच कमबॅक केले गेले. गोलंदाज नक्कीच नारा बांगारे एक्सप्रेस ऑफ साखरपाडा याच्या माध्यमातून गोलंदाज नारा तयार. बॅटिंगला पुन्हा एकदा जय.
इथे सोनकी चांगला पेस मध्ये बीट केले गेलं होतं, सरप्राईज केलं होतं डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओ माय गुडनेस, बॉल मात्र नक्कीच पंजा मात्र येईलच यात मात्र शंका नाहीये. टोटल 5 धावा धाव फलकावरती, अतिघाई संकटात नाही ते मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि बॉल निघून चाललाय नक्की सीमा पार. टोटल 5 धावा, 1+4 टोटल 5 ऑन द बो. 5 च्या माध्यमातून धाव फलकावरती जातील 9 याकडे वरती. थँक्यू सो मच. खंडीचपडा संघाला शुभेच्छा लागल्या संदीपजी वेळे दादांच्या माध्यमातून. खंडीचपडा टीमला दीपक भगत आपल्याला सुद्धा नक्की द आणि संपूर्ण खंडीचपडा टीमला शुभेच्छा. थँक्यू सो मच संदीपजी वेळे, सँडी वेळे याच्या माध्यमातून शुभेच्छा. थँक्यू. पुढील बॉल सुलगतीचा बॉल इथे मात्र पेस मध्ये बीट केलं गेलं होतं. कटरचा भरपूर वापर, लेग ब्रेकचा वापर केला होता. फलंदाजाला मात्र फसवलं. या बळी मात्र नक्कीच घेतली गोल्डन विकेट. फलंदाज बॅक टू पविलियन. त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा, गाव देवीच्या आशीर्वादाने नवले मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. हॅलो चेक. धाव फलकावरती पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 गडी बाद नक्की नारा बांगारे, त्याला माहिती आहे नक्की धाबा आल्या होत्या, परंतु बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गेला गोलंदाज नारा बांगारे साखरपडा संघाकडनं. धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. नक्कीच जय भवानी टाकीची वाडी या संघाची धाव संख्या 2 गडी बाद 9 धावा धाव फलकावरती. इथं पण हॅट्रिक पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी नक्की नारा बांगारे कमबॅक करणं जाणताय. याला म्हणतात नक्कीच गमवलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केले गेलाय. हॅट्रिक कंप्लीट. सुरुवात मात्र संगीत या ओव्हरची चांगली होती, परंतु शेवट मात्र गोड करतोय साखरपडा संघाचा गोलंदाज नारा बांगारे. पहिले षटक नक्कीच पाहू शकाल. समाप्त. धाव फलकावरती 3 गडी बाद 9 धावा धाव फलकावरती. जय भवानी स्पोर्ट टाकीची बडी संघ. नवीन बॅटर नक्कीच बॅटिंग मार्क मध्ये गुरु वाघ येतोय. गणेश तांबडिया दादाचा आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा, आहे शहापूर तालुक्याचा, आहे शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा, त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा, गाव देवीच्या आशीर्वादाने. इथे मात्र कॅच ड्रॉप झालेले बाहेरमध्ये यशवंत निरगुडा स्वतः कॅप्टन होते तिकडे उपस्थित. त्याच्या माध्यमात हा झेल मात्र नक्कीच सुटला गेलाय. इथे मात्र बॅटिंगला पाहायला मिळतो. आता मात्र फलंदाज जयवंत केवारी स्वतः नक्की ओपनरला
आलेला फलंदाज सलामवीर आहे अजून क्रीजवरती जय. जय वरती नक्कीच मोठी जबाबदारी आहे ती मात्र पार पाडायची जयला. पुढील बॉल वरपीचा बॉल इथे सुद्धा नक्की पावसाल मिस टायमिंग आहे. फलंदाज गॉन. जयचा सुद्धा नक्की जयवंत केवारे बॅक टू पॅव्हिलियन. चौथा धक्का पाहायला मिळतोय. दादा सरपंच गोठेगर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच हॅलो जी धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. आता मात्र 9 धाबा धाव फलकावरती टाकीची वाडी संघाला नक्कीच पाहूशा नक्की थांबवलंय. विचार केला जाईल तर 4 षटकाचा सामना मित्रांनो. रन्स बना करावा लागतील. पुढील बॉल इथे नक्की चांगलाचा फटका स्लाइस कलर फटका पाहूशा लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्र येत आहे. डीप मध्ये एक सिंगल कंप्लीट वेकली सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या सैन्य धावसंघ मात्र पुढे जाते 10 एकड्यावरती. भरपूर उशिरानंतर मात्र धाव फलक हलतोय. पुढील तिचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. यामुळे मात्र नक्की झेल मात्र कॅरी होईल का. फिल्डर आहे तिकडे नक्की काशीनाथ शेवाळे करणार नाही चुकी. इथे मध्ये धक्का पाहायला मिळतो नक्की 5वा. 5 गडी बाद धावसंघ 10. टाकीची बडी संघ मात्र संकटात. साखरपाडा आता नक्कीच सन्मानी आदरणीय गणेशजी रिरा यांनी पुरस्कृत केलेला संघ रोहन 11 साखरपाडा. बॅटर फिरवली होती पुन्हा एकदा नक्की गोलंदाजी मात्र जबरदस्त राहिली गेली. साखरपाडा संघ ऑलरेडी खांडीचा पाडा संघ नक्की क्वालिफाय मध्ये पोहोचलाय. गोलंदाज उदेश निरगुडा गोलंदाज पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्ग मध्ये ज्ञानेश्वर वाघ पाहायला मिळतोय. गोलंदाज उदेश बॅटिंगला ज्ञानेश्वर. स्लो वन डिलिव्हरी परंतु नक्की पाहू शाल आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला बॉल होता परंतु नक्की पाहू शाल थोडासा बाहेर गेला. थोडासा टर्न झालेला बॉल उदेशच्या माध्यमातून धाव फलकामध्ये 1 ने पुढे जाते. 11 एकड्यावरती. पुढील बॉल पुणे उदेश बॅटिंगला पुणे ज्ञानेश्वर. चांगला बॉल चांगली लाईन यावल मध्ये पहिला बॉल वाईड होता. या बॉलवरती मात्र कमबॅक केले गेले उदेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी
पाहुशाल चांगलं मैदान आहे, गोठेघरचं मैदान पाहुशाल. कारण की याच मैदानावरती आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेघर बी हा प्रॅक्टिस करत असतो. जबरदस्त मैदान पाहायला मिळते. ओहो लोअर फुलटॉचा बॉल पुन्हा एकदा नक्कीच पाहुशाल अचंबित सरप्राईज केले गेलाय. जबरदस्त बॉल इथे मध्ये लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलच्या माध्यमातून धावसका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 12 आकड्यावरती नक्कीच मैदानाबद्दल नक्कीच भरपूर पाहुशाल मेहनत घेतलेली आहे या आयोजन कमिटीने. कारण आदिवासी सरपंच चषक आहे आणि कार्यक्रम 1 नंबर. गणेशजी कांबडी साहेब म्हटलं की नक्कीच कार्यक्रम 1 नंबर. तो कार्यक्रम 1 नंबर पार पाडताना पाहायला मिळते संपूर्ण मंडळ. पुन्हा एकदा नक्कीच जबरदस्त बॉल. लोवेस्ट स्कोर मॅच होईल का? धावा येत नाहीयेत, धावा करावा लागतील. धावा तर करावा लागतील मित्रांनो. शॉर्ट ऑफ बॉलचा फटका, चांगलाचा फटका पाहायला मिळतो. बॉल मात्र नक्की टोळवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस झालाय. या 2च्या साहाय्याने धाव संख्या थेंबे थेंबे तळे साजे. धावा कशा येत पण तो येणं गरजेचं असेल. टाकीजवडी संघ विचार करत असेल तर 14 धावा धाव फलकावरती. 14 धावा धाव फलकावरती नक्कीच समोरचा संघ नक्कीच रोहून इलवण साखरपाडा या संघाने मात्र चांगल्या त्याला संघाने मात्र घरचा रास्ता दाखवलाय. तो संघ आहे नक्कीच रोहून इलवण साखरपाडा संघ. त्यांच्याकडे नक्कीच फायटिंग टोटल तर चांगला द्यावा लागेल. ओहो कही पे निगर कही पे निशाणा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. काशीनाथ शेवाळे होते इकडे उपस्थित परंतु मात्र नक्कीच रन आउट होऊ शकाल. डायरेक्ट हिट केला होता. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. गोलंदाजी मार्क मध्ये नक्की पाहायला मिळतो गोलंदाज उदेश. धाव फलकावती 15 धावा धाव फलकावती. 4थ्या ओव्हरला झाली सुरुवात. मोहन उघडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मोहन तयार. इथे बंधना पुन्हा एकदा नक्की टायमिंग आहे. भरपूर प्रमाणात हवेत आहे. हा झेल होईल का कॅरी? क्षेत्रक्षेत्र धावतायत पण तू नक्कीच पाहुशाल झेल मात्र कॅरी होत नाही. 2 धावा कंप्लीट केला जातील का? धन्यवाद डीजे. 2 धावा. तिसऱ्या सरी नक्कीच बाद झाले फलंदाज. नवीन बॅटर पाहायला मिळतात. नरेश पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा नक्कीच मोहन तयार. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगलाचा फटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मिस टायमिंग होता पण तो झेल मात्र कॅरी झाला नाही. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेला. ओहो फुटबॉल साइडने बॉल मात्र उडवला गेलाय पण तो
3 धावा धाव फलकावरती नक्की जुळल्या जातील. या 3च्या सैन्य धाव सगळ्या धाव फलकावरती पाहायला मिळतील. 20 धावा धाव फलकावरती 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज पुन्हा मोहन. इथे मात्र नक्की हिट विकेट. बाट मात्र नक्की यष्ट्यांवरती नक्की आदळली गेली. हिट विकेट होते फलंदाज. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. धावस धाव फलकामध्ये पाहायला मिळते नक्की. पुणे नक्की हाफ ट्रॅकचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवायचा. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्रक्षण नक्की नारा आहे तिकडे उपस्थित. पुन्हा एकदा तू चल में आया अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. थोडस धाव फलक मात्र नक्की पाहू शाल कुठल्या तरी स्टेशनवरती अडकला गेलाय. धन्यवाद. धाव सका 21. इथे सुद्धा नक्कीच फसवलं बॉलला. बॉलर नाही जबरदस्त गोलंदाजी साखरपडा संघाकडनं पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. 4 ओव्हरचा नक्की झाला खेळ समाप्त. 21 धावा जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असेल. 24 बॉल 22 धावा. चला लवकर फिल्डिंग सजवून घ्यायची विनंती करतोय. चोवीस बॉल 22 धावांची गरज. चला फिल्डिंग लवकर सजवून घ्यायची विनंती करतोय. 24 बॉल 22 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. नक्की सेकंड इनिंगला होईल सुरुवात. तसा ऐकूया नक्की सुमधुर आवाज द व्हॉइस ऑफ सरवली द व्हॉइस ऑफ भिवंडी ज्यांचा आवाज मात्र नक्की दिवसेंदिवस ठाणे असेल पालघर असेल रायगड असेल जिल्ह्यांमध्ये नक्की पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमणारा आवाज म्हणजे आमचा नक्की भिवंडीकरांचा. अर्थातच विशालजी पाटील सर जुळले जातील. थँक्यू.
थँक्यू सो मच विकीजी शिवाळे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदिवासी सरपंच चषक 2025 आदिवासी कला तसेच क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आणि गोटेकर गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीने ही स्पर्धा. पगलास बॉल लॉफ्ट केला फुल राकेट आणि कॅच ड्रॉप झाले आणि तोपर्यंत आपण पाहिलं दुसऱ्या धावेसाठी यस नो सुरू होतो बट नकारलं गेलं. सिंगल मिळेल धावफलक 1 वरती. फक्त 22 धावा करायच्यात. पगले सत्र बॉलिंग भरपूर चांगली लागली. मग त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करणं पगले षटक ज्याने टाकलं होतं नारा बांगारी याने विकेट हॅट्रिक घेतली. नारा बांगारे राऊंड विकेट पुल करायचं होतं. गती थोडी कमी आपल्याला पाहायला मिळाली. दॅट्स फास्ट स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर डॉट बॉल प्रमाणे ते येतोय. मग लक्ष तितकं मोठं नाही आहे. फक्त खेळपट्टीवरती उभे रागले इनिंगला चालवलं तर हे टोटल इझिली चेज होईल. तेच रागलं कारण 22 धावा 4 ओव्हरमध्ये डिफेंड करणं हे कार्य फार अवघड. अग्नि परीक्षा बॉलिंग साईडची आज आहे. हाफ ट्रॅकर पुलचा फटका पुल अँड पॉवरफुल सिक्सर षटकार. चांगला फटका येतोय. धावफलक पुढे जातो या 6 धाव्यांच्या मदतीने. षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 7. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये मिड विकेटला फुल राखेत येतात. चांगली फिल्डिंग आणि जो लहान मुलगा प्लीज ग्राउंडमध्ये आपण खेळत आहात प्लीज बाहेर खेळा रिक्वेस्ट आहे कारण रनिंग मॅच आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 8 वरती 8 ऑन द बोर्ड स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि जिंकण्याकरिता आता फक्त आवश्यकता आहे 14 धावेंची. 14 करायचं आणि चेंडू शिल्लक आहे ते येते 20 मध्ये 14. यशवंत आणि त्यांचा समवेत काशीनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. स्विच हिट खेळायचा होता. अपील देखील प्रमाणे ते झाली आणि एकंदरीत सावंत सरांनी नकारलं. बॉल जसा कॅरी केला विकेट कीपरने पाकल्या संशयाच्या नजरेने अंपायर्सकडे बट भाटाने बॉलचा संपर्क नव्हता तेच सांगितलं अंपायर्सने. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामध्ये. धावफलक 8 वरती. फुल लेंथ आहे. ड्राईव्हचा फटका गॅप मध्ये फटका इनफिल्डला क्लिअर केलं आणि बॉल दरम्यान निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हरेज बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. दादा सरपंच गोठेगर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गावदेवीच्या आशीर्वाद.
फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये एकूण 12 धावा फलकावरती. ऑन द बोर्ड 12 धावा फलकावरती आणि आता हाफ वे मार्क फक्त 12च धाव्यांची 12 धावा झालेल्या आहेत. 10 धाव्यांची आवश्यकता आहे. गणेश डिंगोरे आता या सायंकाळच्या सत्रामध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची देखील लागली. पुलचा फटका, चेंडू फक्त उंच गेला डीप मध्ये. मिड विकेटला फोल्डर येतात. कॅच पकडली जाईल. पकडला धक्का, बॅटर बाद झाले ते यशवंत. धक्का पगला लागला. बॅटर यशवंत दरम्यान बाद झाले. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर नारा. शॉर्ट पिच टाकला हे तर निमंत्रण होतं आणि त्या निमंत्रणाला स्वीकारले. बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक. जय कोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक. थँक्यू. आणि जर आपण पाहिलं तर एकंदरीत या 4 धाव्यांच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचला 16. आता जिंकण्याकरिता फक्त 6 धाव्यांची आवश्यकता. फुल टॉस आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. बाजी इथे मारली या मॅच मध्ये टीम साखरपाडा क्रिकेट टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम साखरपाडा अँड हार्ड लक टीम. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. बघा एकंदरीत विनिंग शॉट देखील